नमस्कार मैत्रिणींनो, ऑयस्टर 7 हॅपी डेज परिवारात आपले स्वागत. बऱ्याच महिलांना मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड कोणतं वापरावं हे समजत नाही आणि स्वच्छता साधनांविषयी जागरूकता नसल्याकारणाने बऱ्याच महिला बाजारात उपलब्ध असलेले लोकल लीड पॅड वापरतात, परंतु ते किती हानिकारक आहे हे माहिती नसल्याकारणाने त्या कंटिन्यू ते पॅड वापरत असतात. आणि याविषयीच जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणजे कॉटन पॅड आणि बाजारातील लोकल पॅड यामध्ये काय फरक आहे हे मी आज तुम्हाला सांगत आहे. बाजारातील सर्वाधिक विकले जाणारे लीड पॅड कमी गुणवत्ता, हलक्या दर्जाचे टाकाऊ वस्तू व रिसायकलिंग करून हे पॅड बनवले जातात. याच्यातील हे पहिले लेयर हे रिसायकलिंग नायलॉनपासून बनवलेले असते, ज्यामुळे मासिक पाळीत महिलांना उष्णता वाढणे, इचिंग, रॅशेस, संसर्ग या त्रासाला, गर्भाशयाच्या समस्येला सामोरे जावे लागते. बाजारातील नॅपकिनचे दुसरे लेयर हे रिसायकलिंग कॉटन तसेच क्लोरीनमध्ये बुडवून ठेवलेले रद्दी पेपर पासून बनवले जाते, ज्यामुळे त्यात डायऑक्सिन नावाचे घातक रसायन तयार होते. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या रिसर्चनुसार डायऑक्सिनमध्ये सर्व्हिकलच्या कॅन्सरची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढते. EPA नुसार 1994 मध्ये हे स्वीकारले गेले आहे की डायऑक्सिनमध्ये 10 पट अधिक कॅन्सरचे घटक बनवण्याची सामग्री आहे, म्हणून हे विषारी पॅड आपण मानू शकतो. बाजारातील लोकल पॅडचे तिसरे लेयर म्हणजे हे चारही लेयर इतके घातक आहेत, त्यातले तिसरे लेयर जे आहे हे रक्तस्राव शोषून घेण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर केला जातो आणि पेट्रोकेमिकल हे मानवी शरीरासाठी घातक आहे. शोषण क्षमता 20 ml इतकीच असून हार्मफुल स्टिकनेक पॅडमध्ये असतो. रासायनिक चिकटपणा देखील या लोकल पॅडमध्ये असतो. तर आपण हे तिसरे लेयर पाहिले. आता आपण पुढील लेयर तर आपल्याला दिसतच आहे की हे संपूर्ण कसे प्लास्टिक दिसत आहे आपल्याला. पहिला लेयर, दुसरा लेयर, तिसरा लेयर, चौथा लेयर. यात प्लास्टिक अंश असल्याकारणाने पर्यावरणासाठी अत्यंत घातक. प्लास्टिक नष्ट होण्यासाठी जवळपास 500 ते 800 वर्ष लागतात आणि यामुळे परिस्थितिकी धोक्यात येते. गर्भाशय, निसर्ग, प्राणीमात्रांना हानी पोहोचते. म्हणून हे विषारी तसेच कॅन्सर पॅड आहे असे मी मानते. शोषण क्षमता कमी असल्याकारणाने, घातक रसायन असल्याकारणाने देखील हे पॅड 4 तासांनी बदलावे असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे असते. परंतु कॉटन सॅनिटरी नॅपकिनमध्ये तुम्ही सुरक्षित आहात, कारण यामध्ये कोणतेही केमिकल व प्लास्टिक अंश नसल्याकारणाने ब्लड ॲब्झॉर्बंटसाठी कसलेही पेट्रोलियम जेली न वापरून नैसर्गिक वनस्पतींचा वापर केलेला असतो आणि त्यामुळे हे कॉटन पॅड सुरक्षित आहे. आणि हे लोकल पॅड किती असुरक्षित आहे हे मी आपणा सर्वांना समजावून सांगितलेले आहे. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही ऑयस्टर 7 हॅपी डेज हे प्रॉडक्ट वापरून स्वच्छ भारत, स्वस्त भारत, आपले जे घोषवाक्य आहे, आनंदी दिवसा तुझे स्वागत असो, यासाठीही आपण तयार आहात. झिरो वेस्ट या संकल्पनेला आपण मदत करतो, कारण दिवसभरात जिथे तुमचे 7-8 पॅड वापरले जातात लोकल पॅड, कारण त्यामध्ये केमिकल प्लास्टिक आहे, त्या जागी जर तुम्ही कॉटन सॅनिटरी पॅड वापरताय तर दिवसभरात तुम्ही 1 ते 2 पॅडमध्ये सुरक्षित आहात. तर कॉटन म्हणजे पर्यावरणपूरक,
म्हणजे मातीपासून येऊन पुन्हा मातीकडे, कारण हे जे सॅनिटरी पॅड आहे हे विघटन होणारे आहे. कुठेही लँडफिलवर याचा परिणाम होत नाही, कारण याच्यातले प्रत्येक लेयर हे नष्ट होणारे आहेत. थँक्यू.